मित्रांनो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनल. सो चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला हल्ली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून मी जे आपण काय व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपणच एकूणच व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी समाचार घ्याल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषय काय आहे हा तुमच्या लक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे मी जास्त तिथं वेळ न घालवता मी डायरेक्टली मुद्द्याला हात घालतो. मित्रांनो, अ, मागच्या 2024च्या अ, 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात एक भयानक घटना घडली होती. ती म्हणजे संतोष देशमुख नामक सरपंचांचं त्या ठिकाणी अपहरण आणि त्याच्यानंतर निर्घृण हत्या, खून करण्यात आला होता. अनेक वेगवेगळ्या प्रकृती, अनेक वेगवेगळ्या गोष्टी अवलंबून काही विकृतींनी त्या ठिकाणी संतोष देशमुखांचा हत्या आणि हत्याकांड घडवून आणलं होतं. याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळचे सर्व सहकारी या सगळ्यामध्ये आतमध्ये अडकले होते. आता हा सगळा घटनाक्रम आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त वेळ घालवत नाही. पण याच्यामध्ये जे मेन आरोपी होते, त्या मेन आरोपींमध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि वाल्मिक कराड. वाल्मिक कराड या गँगचा प्रमुख म्होरक्या म्हणून समोर आला. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली. त्यांच्यावरती कारवाई देखील झाली. त्यांना मकोका अंतर्गत त्यांच्यावरती आता फाशीची शिक्षा सुद्धा त्यांना होणार आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये जवळ-जवळ 7 ते 8 लोकांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असल्यानंतर यांना कुठल्याही प्रकारे बाहेर सुटण्याची चिन्ह दिसत नव्हती. पण दरम्यानच्या काळामध्ये बीडचे पालकमंत्री अजितदादांचं निधन झालं. अजितदादा सगळ्यांना सोडून गेले. तसेच ते बीडला सुद्धा सोडून गेले. त्याच्यानंतर काही गोष्टी ची हालचाल व्हायला लागली होती. धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिपद मागण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस ते दिसले होते. त्याच्यानंतर काहीतरी त्यांना नकार देण्यात आला किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला या मंत्रिमंडळात तरी कुठेही तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही, असे त्या ठिकाणी त्यांनी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा तंबी दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी आपला पुन्हा एकदा काढता पाय घेतला. पण मित्रांनो, मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे, की या प्रकरणामध्ये जे 7-8 आरोपी होते, त्यातला एक आरोपी 1.5 वर्ष फरार होता. तो म्हणजे कृष्णा आंधळे. कृष्णा आंधळे या आरोपीबद्दल आपण पहिल्यापासून खूप व्हिडिओ बनवले. नसतील बघितले तर आपल्या पहिल्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. नक्कीच तुम्हाला कृष्णा आंधळेबद्दल वेगवेगळे अपडेट वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कृष्ण आंधळीची ज्या पद्धतीनं कृष्ण आंधळीने हे सगळं घडवून आणलं होतं किंवा हे सगळ्या गोष्टींचं एकूणच लेखाजोखा आपल्या समोर मी प्रत्येक वेळेस मांडत आलेला होतो. कृष्ण आंधळे हा आरोपी फरार आहे. तो कुठे आहे? तो काय करतोय? तो जिवंत आहे की मेला आहे? त्याचा खून झालाय की काय झालंय? अशा एक नव्हे अनेक गोष्टी आतापर्यंत आपल्या समोर आपल्याला दिसल्या होत्या. पण सध्या धनंजय देशमुखांचे सॉरी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक गौप्यस्फोट केला आणि त्या गौप्यस्फोटामध्ये धनंजय देशमुख यांनी असं सांगितलं, की "हो, कृष्णा आंधळे हा आरोपी जिवंत आहे." तो नुसता जिवंतच आहे का? तर जिवंत नुसता नाही, तर तो त्याच्या गावी 3 वेळा येऊन गेलेला आहे आणि याची माझ्याकडे इत्थंभूत अशी माहिती आहे, असं त्या ठिकाणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं. आता धनंजय देशमुखांवरती विश्वास ठेवायचा किती किंवा धनंजय देशमुखांच्या या विधानाला किती सिरियसली घ्यायचं, हा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे, की धनंजय देशमुखांनी सांगितलेला संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातला जो काही कृष्ण आंधळे नामक आरोपी होता, तो आजपर्यंत फरारी राहिलाच कसा? मग त्याच्या पाठीमागे किती संस्था लावल्या, किती योजना लावल्या, किती पोलीस यंत्रणा लावल्या, किती स्वायत्त संस्था लावल्या, पण या कोणालाही आजपर्यंत कृष्ण आंधळे सापडलाच नाही. तर तो का सापडला नाही हे मोठं रहस्य आहे याच्या पाठीमागं. त्याच्यानंतर बीडचे एसपी सुद्धा बदलले होते. नवनीत काऊत सर आले होते. काऊत सरांनी सुद्धा खूप जंग पछाडलं, पण कृष्ण आंधळे कोणालाच सापडत नव्हता आणि तो अजूनही कोणाला सापडलेला नाही. धनंजय देशमुखांचं असं म्हणणं आहे, की त्याला बाहेर ठेवला गेलेला आहे. म्हणजे धनंजय देशमुख हे सांगतायत, की तो 3 वेळा त्याच्या गावात येऊन गेलेला आहे. आणि आम्ही तसं सरकारकडं किंवा आम्ही तसं तत्सम अधिकाऱ्यांकडं, तत्सम पोलीस डिपार्टमेंटकडे सुद्धा या गोष्टी कळवलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतरही सुद्धा तेच मागचे पाढे पंचावन्न होणार असतील, तर कुठल्याही प्रकारे हे प्रकरण सिरियसली घेतलं नाही, हे या ठिकाणी समजून आपल्याला येतंय.
एवढं महाराष्ट्र हादरवलेलं प्रकरण धनंजय मुंडेंना त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या पालकमंत्रीपद त्यांना मिळालं नाही. कुठल्याही प्रकारे त्यांचं पूर्णपणे राजकीय अस्त ज्या प्रकरणाशी संपलं गेलं, त्या धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये आपलं सगळं राजकीय अस्तित्व पणाला लावायला लागलं. त्या धनंजय अ, त्या संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख हे त्यांचे बंधू आहेत. ते त्या ठिकाणी सांगतायत, की कृष्ण आंधळे त्याच्या गावात 3 वेळा आला. मग पोलीस काय करून होते? जर तो 3 वेळा येतोय, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे मोबाईल नाही असे म्हटलं जाते. परंतु मोबाईल न वापरता आत्ताच्या काळात कोण राहू शकतो का? हा वेगळा मुद्दा. पण मला वाटतं त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे सगळे अपडेट त्याला जातायत. त्याला मुद्दामून कोणीतरी बाहेर ठेवलेलं आहे. मुद्दामून कोणीतरी त्याला बाहेर ठेवलेले आहे. बाहेरची परिस्थिती काय आहे? कशा पद्धतीने हँडल केली जाते? आज उद्या या लोकांना धमकावता येईल किंवा उद्या या लोकांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली जाईल आणि हे कसं होऊ शकतं? याचं कसं गोष्टी समोर येऊ शकतात? हे सगळं मांडण्यासाठी संतोष देशमुखांच्या हत्याकांडामधला हा कृष्ण आंधळे आजही आरोपी फरार आहे. तो कुठल्याही प्रकारे तो म्हणजे ऊसतोडी या कामगारांच्या तो टोळीत सुद्धा सामील झालेला आहे असंही माहिती मिळते. त्याच्यामुळं त्याला पकडणं आता खऱ्या अर्थाने कारण खूप मोठी त्याच्याबद्दलची माहिती समोर आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दल जर ॲक्शन घेतली नाही, तर मात्र या ठिकाणी यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तुमचं काय मत आहे? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोलकी भाऊ मराठमोळं YouTube चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.